नागपूर येथील रामनगर परिसरातील राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून रामरक्षा पठणाचं जे आहे ते आंदोलन करण्यात येणार होतं। मात्र त्या आंदोलनाला मंदिराने कुठेतरी परवानगी नाकारली होती। त्यामुळे काल खुद्द संजय राऊत यांनी मंदिर प्रशासनाला कॉल करून जे आहे ते या संदर्भात बोललेले आहेत। नेमकं त्यांच्यासोबत काय संवाद झाला आणि मंदिर प्रशासनानं काय परवानगी दिली की नाही या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मंदिरांचे अध्यक्ष होत आहेत। भाऊ, काल संजय राऊतांचं तुम्हाला फोन आले होते, नेमकं काय बोलणं झालं? संजय राऊतांनी यांनी नम्रपणे सांगितलं की काकासाहेब मला तुमचं सहकार्य हवं आहे। मी म्हटलं रामरक्षा म्हणण्याकरता संजय कोणाही रामभक्ताला कोणाची परवानगी घ्यायची काही गरज नाही आहे। तुम्ही इथे या, रामरक्षा म्हणा, पण येताना आपले राजकारणाचे जोडे बाहेर काढून या, कारण मंदिराचं पावित्र्य असतं। इथे येऊन तुम्ही नारेबाजी केली, गोंधळ केला, त्याला कोणी विरोध केला, उगीच गोंधळ नको मंदिरात। तर तुम्ही जो काही तुमचा आंदोलनाचा कार्यक्रम असेल तो त्या प्रशासन आणि पोलीस यांच्या परवानगीने रस्त्यावर किंवा मंदिर परिसराच्या बाहेर कुठेही घ्या, आणि ते उद्या आता भेटायला येणार आहेत। मात्र अयोध्येमधील जो काही कथित देणगी चोरीचा प्रकरण आहे त्याला उद्देशून त्याच्या निषेधार्थच हे सगळं प्रकरण मुंबईमध्ये देखील त्यांनी आंदोलन केलं होतं। त्याचपासून नागपुरात देखील करण्यात त्यांनी ठरवलं आहे। मंदिर परिसरात तसं काही आंदोलन वगैरे करण्याची परवानगी नाही, मंदिर परिसरात कोणतंच आंदोलन करता येत नाही किंवा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम, पक्षीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम सोडून कोणताही कार्यक्रम आम्ही मंदिरात कधीच होऊ देत नाही। भाजपचा देखील जेव्हा वर्षपूर्ती झाली मंदिराची, तोही कार्यक्रम त्यांनी बाहेर घेतला होता। देवेंद्र फडणवीस 600 पैकी एक आमचे आजी सदस्य आहेत, पण त्यांना देखील आम्ही मंदिरात कार्यक्रम घ्या किंवा घेऊ शकता असं कधीच म्हणत नाही। त्याच्यामुळे आमच्या शोभायात्रेमध्ये सगळ्या पक्षाचे, पंथाचे, धर्माचे लोक येतात, आणि हे राम मंदिर आहे, राम हा सगळ्यांचा आहे, त्याच्यामुळे इथं काही प्रश्न नाही। म्हणजे उद्धव ठाकरे यांना या मंदिरामध्ये रामरक्षा पठण करता येऊ शकतं, फक्त या ठिकाणी कुठल्याही राजकीय घोषणाबाजी नाही। कोणीही येऊन इथे रामरक्षा पठण करू शकतो। उद्धव ठाकरे येत असतील, आज ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहे, त्यांनी इथे यावं, रामरक्षा म्हणावी, आम्ही त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणू, फक्त रामरक्षा म्हणू, आणि मग त्यांनी त्यांचा जो काही पुढचा कार्यक्रम आहे तो मंदिराबाहेर करावा। बरं, मंदिरालगत असलेल्या मैदानामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देखील तयारी केली जाते। तो पेंडॉल टाकलं, ती नेमकी कसली तयारी, आणि त्याला मंदिराची काही परवानगी देण्यात आली की ती मंदिराची जागा आहे किंवा नाही? ती जागा नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची आहे। संदीप जोशी उद्या देवेंचा 22 जुलैला 56वा वाढदिवस आहे, म्हणून 56 कुंडी लक्ष्मी नृसिंह महायज्ञ करणार आहे, कारण नृसिंह हे फडणवीस कुटुंबाचं कुलदैवत आहे। तिथे 56 जातीचे लोक करणार असं काल संदीपकडनं मला कळलं, पण त्याचा आमच्या मंदिराशी काहीही संबंध नाही। नक्कीच आपण पाहू शकतो की नागपूरमध्ये 18 जुलैला उद्धव ठाकरे यांचं याच राम मंदिरामध्ये जे आहे ते रामरक्षा पठणाचं जे आहे ते आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र मंदिर प्रशासनाने जे आहे ते या ठिकाणी रामरक्षा पठण तुम्ही म्हणू शकता, मात्र या ठिकाणी कुठलेही राजकीय नारे नको, जर आंदोलन करायचं असेल तर मंदिर परिसराच्या बाहेर करा, अशा पद्धतीचं आवाहन देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। मात्र संजय राऊत आणि अंबादास दानवे आज नागपूरमध्ये पोहोचतील, त्यानंतर मंदिर प्रशासनासोबत त्यांची पुन्हा एकदा बैठक देखील पार पडणार आहे। त्यानंतर यातून काय मार्ग निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।